सुनील भाऊचं मागे पडो. तुपाचं करायचं काय? जेव्हा पक्षाचा उठाव झाला, संजय शिरसाटांच्या घराबाहेर आंदोलन सुरू आहे. तिकीट न मिळाल्यानं नाराज उमेदवारांनी ठिय्या मांडलाय. संजय शिरसाटांच्या घराबाहेर घोषणाबाजी केली जाते. नाराज उमेदवारांनी यावेळी ठिय्या मांडलेला आहे. घोषणाबाजी जोरदार केली जाते. अनेक महिला कार्यकर्ते इथं बसल्याचंही आपल्याला पाहायला मिळतंय. तिकीट न मिळाल्यानं ठिय्या आंदोलन सुरू आहे. गद्दारांनी पूर्ण सीट पकडल्या. आमच्या प्रभाग 20 मध्ये त्रिंबक तुपे नावाचा जो आम्हाला गद्दार वेगवेगळ्या ठिकाणातून निष्ठावंत नाराज असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे यावेळी नाराज उमेदवारांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे. संजय शिरसाटांच्या घराबाहेर हे इच्छुक आंदोलन करतायत. काय मला कोण न्याय देईल, कोण न्याय देईल? अहो एकनाथ शिंदे साहेब तुम्ही म्हणता हा एकनिष्ठ कार्यकर्त्याचा पक्ष आहे ना, मग माझा काय दोष आहे? मी एकनिष्ठ नाही का? कालचा उमेदवार जो आयात केला तो एकनिष्ठ आहे का? तो सर्वेमध्ये 1 नंबरला आहे का? अरे मी तर पहिल्या 2 महिन्यापासून मी तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल. विशाल, सध्या नाराज उमेदवार ठिय्या आंदोलन करत असल्याचं पाहायला मिळते. काय त्यांची मागणी आहे, काय ते बोलताय? पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घराबाहेर ही सगळी मंडळी आली आहे. यांना तिकीट मिळालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून त्यांचा हा सगळा आक्रोश सुरू आहे. खरं तर सकाळपासून भाजपमध्ये सुद्धा आज तिकीट न मिळाल्यामुळे नाराजांची फौज पाहायला मिळते आणि आता पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याही घराबाहेर असंच काहीसं चित्र दिसतंय. मला सांगा काय तुमचं म्हणणं आहे आणि तुमचा ठिय्या आंदोलन सुरू आहे, काय म्हणणं आहे सांगा मला. बोला काय म्हणणं आहे. आक्रमक झालेले. मी 20 वर्षापासून निष्ठावंत कार्यकर्ता आहे. माझ्यावर हा सगळा अन्याय झालेला आहे. मला इतका अन्याय झाला, मला असं वाटतं की आता जीव द्यावा. काल परवापर्यंत जे पक्षात आले, जे आम्हाला त्यावेळेस उबाटा गटातले त्रिंबक तुपे, ते आम्हाला म्हणायचे आम्ही तलवारी काढू, आम्ही असं करू, आम्हाला गद्दार म्हणायचे. अरे त्या गद्दार आजचे आमचे पूर्ण शिलेदार झाले. ते प्रभाग 20 मध्ये मेन झालेत. अहो मला सांगा आम्ही निष्ठावंताला कोण न्याय देईल? काल परवापर्यंत मला म्हणत होते युतीची बैठक चालू आहे, आपण जागा सोडून घेतो आहे. आम्हाला असं वाटलं की साहेब प्रॉब्लेममध्ये आहे, युतीमध्ये काही झालं आपण एक्सेप्ट करू. पण जेव्हा युती तुटली तर माझ्यासारखा निष्ठावंत आणि पॉवरफुल माणूस एससी मध्ये नव्हतो. आपण तिकीट देणार असं सांगितलं होतं का? प्रभाग क्रमांक 20 मधून मला तिकीट देणार होते सुनील सोनवणे, आणि मला म्हणे तिकीट देणार आहे. फक्त युतीची आपली चर्चा चालू आहे, युतीची चर्चा चालू आहे. आम्ही त्यावेळी एवढंच म्हणलं की एससी मध्ये ज्या लोकांनी आपलं निष्ठावंतांनी काम केलं आहे त्यापैकीच कोणाला दिलं, कोणाला मिळालं? ते भाजपमधून आयात केलं एक राजू वाळ म्हणून आहे, त्याला दिलं. म्हणजे काल परवापर्यंत तुम्ही सर्वे त्याचा खूप मोठा झाला का? मावशी काय म्हणताय सांगा मला. माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे. आम्ही वाहूला निवडून द्यायला नाही, त्याला ओळख मिळतो नाही. आम्ही कोण आहे म्हणून सनी ते वाहून. तुम्ही काय पालकमंत्र्यांना भेटायचं? हो भेट घ्यायची भाऊची आम्हाला. काय म्हणताय सांगा मला. ताई काय म्हणताय सांगा मला. सुनीलला तिकीट द्यायला पाहिजे. अगोदर त्यांनी म्हणे देऊ म्हणे, मग आता का बरं रद्द केलं? त्याचं काय कारण आहे? याला का नाही दिलं? मग दुसऱ्याला दिलं ज्याला आम्ही तोंडही पाहिलं नाही. त्याचं कधी आमच्या कॉलनीमध्ये सुद्धा शिरकला नाही. तो कॉलनीमध्ये कधी त्याला पाहिलं नाही आणि त्या माणसाला तिकीट दिलेलं आहे. भाऊ रडतोय. माझं भाऊ रडतो. मग आता 20 वर्षापासून आम्ही त्यांचं काम करतो ना. त्याने आम्हाला आश्वासन दिलं तर जा तुम्हाला तिकीट आहे म्हणे, आणि 2च मिनिटांमध्ये त्याने दुसऱ्याला देऊन टाकलं तिरुमक तुप्यानं. माहितीये का? मग साहेबांना सांगायचं आमचं काय, आम्हाला तिकीट मिळालं, सुनील भाऊला तिकीट मिळायला पाहिजे होतं. काय नाही त्याला सुनील भाऊला. निश्चित विशाल, अगदी विशाल, धन्यवाद ताजा अपडेट देण्यासाठी.